जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आपण रिझल्ट बाबतीत महत्त्वाचे अपडेट देत आहोत. निकाल कधी जाहीर होणार आहे? जे विद्यार्थी पी-आर-इन व्हॅलिडिटी ओव्हर स्टुडंट आहे, N+2+1 गेल्या 10 वर्षातले काही विद्यार्थी ज्यांनी परीक्षा आता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 ची दिली. जी एक्झाम त्यांनी एप्रिल-मे 2025 रोजी दिली. एप्रिल-मे 2026 रोजी दिली. तसेच एप्रिल-मे 2026च्या काही परीक्षा पी-आर-इन व्हॅलिडिटी ज्यांचे फ्रेश विद्यार्थी होते, तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जे काही जुलै महिन्यामध्ये झालेल्या होत्या, तर या सर्व संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल कधी जाहीर होणार आहे? त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणीबाबत, जसं की तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरताना रिझल्ट डेटा इज नॉट अवेलेबल ॲट द मोमेंट, प्लीज कॉन्टॅक्ट युअर कॉलेज फॉर मोर इन्फॉर्मेशन, असं जर का तुम्हाला एरर येत असेल, तर अशा दोन्हीही संदर्भात तुम्हाला या चालू व्हिडिओमध्ये किंवा या आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्याच्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला भेटणार आहे. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत पी-आर-इन व्हॅलिडिटी ओव्हर N+2+1च्या ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025च्या झालेल्या होत्या, ज्या परीक्षा एप्रिल-मे 2026ला झाल्या, तर त्या विद्यार्थ्यांचे अद्याप काही निकाल जाहीर झाले नाहीत. पी-जी अभ्यासक्रमाच्या काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर झाले. त्याचबरोबर अंडर ग्रॅज्युएशनमध्ये एस-वाय आणि टी-वाय बी-एस-सी कम्प्युटर सायन्स N+2+1चे निकाल हे जाहीर झालेले होते, पण तेही निकाल दिसत नाहीये. तर ह्या सदर विद्यार्थ्यांचे निकाल कधीपर्यंत जाहीर होतील याबाबत आज 3 ऑगस्ट 2026 रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक माननीय तलवारे सर यांना भेटल्यानंतर तलवारे सरांनी सांगितलं, की आम्ही ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या झाल्या आणि आता एप्रिल महिन्याच्या ज्या परीक्षा जुलै महिन्यापर्यंत सुद्धा घेण्यात आलेल्या होत्या, तर या सर्व परीक्षांचे एकत्रित निकाल आम्ही लावणार आहोत. हे निकाल सर्वसाधारण पद्धतीने 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान जाहीर होणार आहे. त्यामुळं पी-आर-इन व्हॅलिडिटी ओव्हरच्या विद्यार्थ्यांना अजून किमान पुढचे 15 दिवस तरी वेट करावे लागू शकतील. 15 तारखेपर्यंत म्हणजे 15लाच लागतील का? नाही, तर 15 तारखेला 15 ऑगस्ट आहे. त्यामुळं त्याच दिवशी लागतील असं काही नाही. त्याच्या पुढच्या 2 दिवसांनी म्हणजेच 17 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत असे काही निकाल विद्यापीठ जाहीर करतील, असं त्यांनी आज प्रत्यक्ष भेटल्यानंतर काही विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मी देत आहे. ओके. तर सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेल, की पी-आर-इन व्हॅलिडिटीचे जे विद्यार्थी आहे त्यांना कधीपर्यंत त्यांना निकाल जाहीर होईल त्याची माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ओके. त्याचबरोबर आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, की 127वा पदवी प्रदान समारंभ सुरुवात झालेली आहे. तर त्याच्या डिग्री सर्टिफिकेटचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत पण आपल्याला दिलेली आहे, की त्यांनी अगोदरच 25 जुलैपासून ते 15 ऑगस्टपर्यंत डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म भरायला त्यांनी विदाऊट लेट फी डेट दिलेली आहे. तर लेट फीसह 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यानपर्यंत डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म भरायला त्यांनी मुदत दिलेली आहे. जे विद्यार्थी आता अंतिम वर्ष बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस आणि बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे लास्ट इयरचे विद्यार्थी, पी-जीमध्ये एम-बी-एचे विद्यार्थी, एम-कॉमचे विद्यार्थी, एम-एचे विद्यार्थी, एम-एस-सी, ऑल फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे, तर यांना अंतिम वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग ते अंडर ग्रॅज्युएशनचे असू द्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे असू द्या, तर यांना डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. कोण अर्ज भरू शकतो वगैरे, वगैरे. रेग्युलरला कोण अप्लाय करू शकतं, सप्लिमेंटरीला कोण अप्लाय करू शकतं, याची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेला आहे. त्याची व्हिडिओची लिंक पण तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्सला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघू शकता. तर जे विद्यार्थ्यांनी अद्याप अप्लाय केला नाही, त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अप्लाय करा. लेट फीसह 22 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कन्व्होकेशन सेरेमनी होऊन त्यानंतर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट भेटणार आहे. तुम्हाला काही सेपरेट 128व्या कन्व्होकेशनला अप्लाय करण्याची आता तरी गरज नाही. 127 मध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ते 127 मध्ये जे विद्यार्थी एप्रिल-मे 2026च्या परीक्षेत पास झाले, ते विद्यार्थी अप्लाय करू शकता. तर यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना एक असा पद्धतीचा डेटा येतोय कारण का, की तुमचा निकाल आत्ताच जाहीर
जाहीर झाला. म्हणजे एक्झाम्पल आहे, आज 3 ऑगस्ट आहे. काही विद्यार्थ्यांचे 25 जुलै रोजी रिझल्ट जाहीर झाले, काहींचे 30 जुलै रोजी जाहीर झाले. ओके. काहींचे आता 1 ऑगस्ट रोजी सुद्धा जाहीर झाले, काहींचे 2 ऑगस्टला झाले, काहींचे आज पण 3 ऑगस्टला निकाल जाहीर झाले. तर या विद्यार्थ्यांना रिझल्ट डेटा इज नॉट अवेलेबल ॲट द मोमेंट म्हणतात आणि प्लीज कॉन्टॅक्ट युअर कॉलेज फॉर मोर इन्फॉर्मेशन असं देखील म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे की निकाल जाहीर झाल्यानंतर ते विद्यापीठातले वेगवेगळे 12 सेक्शन असतात. तर त्यांच्यापर्यंत डेटा पोहोचायला थोडासा वेळ लागतो. तर टेक्निकल टीम त्या बाबतीत बॅक एंडला काम करते आणि त्यांनी जसं-जसं विद्यार्थ्यांचे निकाल लागते तसा-तसा डेटा ते certificate.unipuणे.ac.in ला ते पाठवत असतात. तर त्याची काही काळजी करू नका. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही ते अप्लाय करू शकता. हवं तर तुम्ही त्या संदर्भात आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटून त्यांना हे certificate.unipuणे.ac.in ला यावर वेब मेलवरून या मेल आयडीवर मेल करायला लावा. त्यात तुमचं पूर्ण नाव, तुमचा पी-आर-एन नंबर, तुम्ही पास झालेला वर्ग म्हणजे जसं की एम-कॉम सेकंड झाला असेल, एम-बी-ए सेकंड इयर असेल, तर तो वर्ग तुम्ही त्याच्यात मेन्शन करा आणि सोबत तुमचा पासचा जो काही ऑनलाईन निकाल असेल, तो देखील तुम्ही अटॅच करा. जेणेकरून काय होईल, विद्यापीठ त्या बाबतीत काम करेल आणि तुम्हाला ऑनलाईन डेटा दिसेल. तुम्ही सुद्धा जे काही सर्टिफिकेटच्या ह्याच्यातून अप्लाय करायचं आहे, त्या अप्लायवर दर दिवसाला सायंकाळी 6 नंतर तुम्ही चेक करत राहा. त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, जर फॉर्म भरता आला, तर याचा अर्थ तुमचा निकाल हा अपडेट झालेला आहे, हे तुम्ही गृहीत धरा. तर तुम्हाला या बाबतीत सविस्तर माहिती कळलेली असेल. हे दोन्ही जे काही महत्त्वाचे इश्यू होते, की पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या विद्यार्थ्यांचा निकाल शक्यतो तरी 15 ऑगस्टच्या आसपास लवकर जाहीर झाला तर मी तर सांगणारच आहे. बट 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान तो निकाल जाहीर होईल. ही महत्त्वाची माहिती आहे. एप्रिल-मे 2026 चे निकाल प्लस ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 असे दोन्ही निकाल तुमचे एकाच वेळेत जाहीर होणार आहे. आणि डिग्री सर्टिफिकेटला ज्या विद्यार्थ्यांना असा एरर येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसानंतर त्यांनी तो चेक करावा. रेग्युलर चेक करा. तुम्हाला त्याची माहिती जर भरता आली, तर तुम्ही तो डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरू शकता. नाहीतर 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान हे डेफिनेटली होईल. यदाकदाचित जर का मुदतवाढ देण्यात आली, तर त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देईल. तर अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसतील, तर त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व परीक्षेबाबतचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटून जातील. आणि अजूनही काही वेगवेगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते चॅनल जॉइन करू शकता. ज्यामध्ये सेट, नेट यासारख्या स्पर्धा परीक्षा असतील, नंतर ट्रेनिंग प्लेसमेंट रिलेटेड असतील, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाबाबतीत असतील आणि अजूनही काही महत्त्वाचे असतील. तर त्या संदर्भात आपण YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या अजून काही समस्या असतील, अजून एखाद्या विषयांबाबतीत माहिती मिळवायची असेल, तर आत्ताच माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नव्याने व्हिडिओ तयार केली जाईल. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.